हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बी बाम्सोहॉलिक. आज आपण पदार्थ विज्ञानचा पेपर 1 आणि पेपर 2 क्वेश्चन डिस्ट्रीब्युशन बघू ॲज पर द टॉपिक. सो पेपर 1 मध्ये जे 20 MCQs असतात त्यापैकी फर्स्ट टॉपिकवर 2 MCQ आहेत, म्हणजे आयुर्वेद निरूपणवर 2 MCQs आहेत, 3 MCQ पदार्थ व दर्शन निरूपणवर आहेत, 3 MCQs द्रव्यविज्ञानीयावर आहे, 3 MCQ गुणविज्ञानीयावर आहे, 2 MCQs कर्मविज्ञानीयावर आहे, 2 MCQs सामान्यवर आहे, 2 MCQs विशेषवर आहे, 1 MCQ समवायवर आहे आणि 2 MCQs अभाववर आहे. अशा प्रकारे तुम्हाला चॅप्टर व्यवस्थित वाचायचं आहे. त्यानंतर 8 SAQs जे आहे त्यापैकी पहिला आयुर्वेद निरूपणवर आहे, सेकंड SAQ पदार्थ व दर्शन निरूपणवर आहे, थर्ड SAQ द्रव्यविज्ञानीयावर असेल, फोर्थ वाला गुणविज्ञानीयावर, फिफ्थ SAQ कर्मविज्ञानीय, सिक्स्थ सामान्य किंवा विशेष दोघांपैकी कुठल्याही एकावर, सेवन्थ वाला तसंच समवाय आणि अभाव कुठल्याही एकावर, 8वा द्रव्य किंवा गुण कुठल्याही एकावर असेल. त्यानंतर LAQ फर्स्ट LAQ जे आहे ते टॉपिक 1 किंवा टॉपिक 2 म्हणजे आयुर्वेद निरूपण किंवा पदार्थ दर्शन निरूपणवर असू शकते. सेकंड LAQ द्रव्य विज्ञानीवर असू शकते. त्यानंतर थर्ड LAQ गुण किंवा कर्म दोघांपैकी एकावर. त्यानंतर फोर्थ LAQ जे आहे ते सामान्य किंवा विशेष दोघांपैकी एकावर राहील. त्यानंतर पेपर 2 मधले जे 20 MCQs आहे त्यामधून फर्स्ट टॉपिक म्हणजे परीक्षावर 3 MCQs आहेत. 3 MCQs आप्तोपदेशवर आहे, प्रत्यक्ष प्रमाणवर सुद्धा 3 MCQs आहे, 4 MCQs अनुमान प्रमाणवर आहे, 2 MCQs युक्ती प्रमाणवर आहेत, 2 MCQs उपमानवर आहेत आणि 3 MCQs कार्यकारण सिद्धांतावर आहेत. त्यानंतर 8 SAQs पहिला आहे परीक्षेवर, सेकंड आहे आप्तोपदेश, थर्ड आहे प्रत्यक्ष प्रमाण, फोर्थ SAQ अनुमान प्रमाणवर, फिफ्थ SAQ युक्ती, त्यानंतर 6th SAQ उपमान प्रमाण, 7th SAQ कार्यकारण सिद्धांतावर राहील आणि 8 प्रत्यक्ष किंवा अनुमान दोघांपैकी कुठल्याही एका टॉपिकवर. 4 LAQs जे आहेत पेपर 2 चे त्यामधून पहिला परीक्षा किंवा आप्तोपदेशवर राहील, सेकंड वाला प्रत्यक्ष प्रमाण, थर्ड LAQ अनुमान प्रमाण आणि फोर्थ LAQ कार्यकारण सिद्धांत. अशा प्रकारे तुम्हाला LAQ SAQ डिस्ट्रीब्युशन आहे त्या हिशोबाने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. थँक यू.